नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला प्रश्न काय दिलाय, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा, एका दुकानदाराने छापील किमतीवर 20% सूट दिली तर त्याला 20% नफा होतो. जर दुकानदाराने सूट दिली नसती तर किती टक्के नफा झाला असता? म्हणजे दुकानदाराने सूटच दिली नसती तर त्याला नफा किती झाला असता? बघा, नफा काढाय काय काय लागतं आपल्याला? खरेदी किंमत लागते आणि विक्री किंमत लागते. खरेदी किंमत तर काढणारच आपण, पण इथली विक्री किंमत कोण असणार? शेवटची, बरं का. जर सूट दिलीच नसती म्हणजे जी छापील किंमत होती का तीच विक्री किंमत असणार, बरोबर. मग तिन्ही किमती आपण रेशो मध्ये काढून घेऊया, कारण ऍक्च्युअल आपल्याला काही दिलेलं नाही गणितात, बरोबर. चला मग बघा, ही छापील किंमत, पुन्हा विक्री किंमत आणि पुन्हा खरेदी किंमत. बघा, पहिला इव्हेंट काय, 20% सूट दिली. सूट कशावर देतो आपण? छापील किमतीवर, बरोबर. बघा, सूट सूट कशावर देतो? छापील किमतीवर. एकदा आपण सूट दिली की ती वस्तू आपण विकतो, म्हणजे ती काय असते? विक्री किंमत. बघा, 20% सूट म्हणजे काय? 100 ची वस्तू 80 ला विकणे. बघा, 100 ची वस्तू कितीला विकली? 80 ला विकली. ही झाली पहिली इव्हेंट. दुसरा इव्हेंट काय? त्याला 20% नफा होतो. नफा म्हणजे काय असतो? 20% नफा म्हणजे 100 ची वस्तू 120 ला विकली, बरोबर का. 100 वर 20% नफा म्हणजे 20. 100 अधिक 20 120. म्हणजे खरेदी किंमत जर 100 असेल तर ती वस्तू 120 ला विकावी लागेल, म्हणजे आपल्याला 20% नफा होईल. आता आपल्याला काय काढायचंय? किती टक्के नफा झाला असता किंवा सूटच दिली नसते, म्हणजे छापील किंमतच जर विक्री किंमत असते तर, बरोबर. म्हणजे आपल्याला छापील किंमत लागणार आहे, खरेदी किंमत लागणार आहे. मित्रांनो बघा, विक्री किंमत व्यवहार एकच आहे, विक्री किंमत सेम असाय पाहिजे. विक्री किंमत सेम आहे का? नाही. बघा, तुम्हाला रेशो दिसतोय, ए आणि बी चा रेशो दिसतोय, बी आणि सी चा रेशो दिसतोय. मग आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. बघा बघा, छापील किंमत काढायची असेल काय करायचं? 120 इथं घ्यायचे, याचा गुणाकार करायचा. 100 गुणिले 120 किती? बघा, 12, 1 2 3 0 किती? 12,000. आणि इकडं हे 80 इकडे घ्यायचं, बरोबर. हे रेशो मेथड आहे, बरोबर. चला, किती? 8 ला 8 आणि 3 शून्यला 3 शून्य जसे तशी. विक्री किमतीची गरज आहे का आपल्याला? काही गरज नाही, कारण छापील किंमतच आपली विक्री किंमत असणार आहे. बघा, की नफा विचारलाय. 8,000 किती नफा झाला? बघा, 12,000 ला विकली म्हणजे किती झाली? 8,000 4,000 नफा. 8,000 4,000 नफा म्हणजे किती झाला? 50%. बघा कसा? 8,000 4,000 नफा म्हणजे गुणिले 100 करा, शेकड्यामध्ये काढा. 3 शून्य कटले, 3 शून्य कटले, 4 1 4, 4 2 8, बे 1 बे, बे 5 10, शून्याला शून्य. किती झाला? 50% नफा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.